थांबा थांबा, आमच्यात काय वाढदिवस वगैरे नाही. आमच्या पिल्लूचा आज आहे अन्नप्राशन. अन्नप्राशन करण्यासाठी आम्ही घरातले सगळेच उत्सुक होतो, कारण की आमचं पिल्लू झालं आहे 6 महिन्याचं. आणि 6 महिन्यानंतर कुठलेही डॉक्टर असू दे किंवा कुठल्याही मोठ्या व्यक्ती असू दे घरातल्या, त्यांच्याकडून एकच असतं की तुमच्या बाळाने काय खाल्लं. म्हणून त्यासाठी आम्ही सुरुवात केली होती पेजपासून. आणि पेज पाजायचा मुहूर्तसुद्धा आम्ही आज ठरवला होता. म्हणून असं छान छान असे पदार्थ करून आम्ही डेकोरेशन केले आहे. अन्नप्राशन म्हणजे काय, लहान मुलांना आईच्या दुधाव्यतिरिक्त देण्यासाठी काय काय फायदेशीर असतं किंवा लहान मुलांना काय काय खायला दिलं जातं, त्या सगळ्या वस्तू आहेत तो आपण आजूबाजूला मांडल्या जातात. पहिल्या काही नव्हतं, पण आता आपण मुलांच्या खूप हौस करतो आणि मुलांच्या बरोबर आपलीसुद्धा हौस होते. तर तुम्हाला सांगते, हे करण्यासाठी आमच्या घरातले खूप उत्सुक होते. आणि हे करताना इतका आनंद होत होता आम्हाला, कारण की आमचं लहान बाळ झालं 6 महिन्याचं छकुलं मुकुलं. आणि हे तयार करण्यासाठी आमच्या नंदूबाई, म्हणजे आमच्या नंदूबाईची नातच आमच्या भाचीची लेक, तर हे आम्ही करण्यासाठी एकत्र जमलो होतो आमच्या नंदूबाईच्या घरामध्ये. केक झाला आहे रेडी, एक एक पदार्थ, आणि घरातले सगळेच सदस्य मदत करत होते. काहीतरी नवीन क्रिएशन करायचा प्रयत्न करत होते, काहीतरी क्रिएशन चुकत होते, काही बरोबर होत होते. असंच आमचं चाललं होतं. मी पण थोड्याफार अशा काही त्या आयडियाज लढवून हे केल्या आहेत. पण आमच्या भावाच्या पुढं तर माझ्या आयडिया कायम फ्लॉप जातात, कारण खूप हुशार आहेत माझे भाव. आणि काहीतरी नवीन असं करायचं त्यांचं कंटेंट असतो. तर अशा पद्धतीनं आम्ही काहीतरी फळांचं वगैरे हे करतो यूट्यूबला वगैरे बघून, आणि तशाच पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करतो. ना हा सगळा पसारा बघून मला असं वाटत होतं अन्नप्राशन सकाळपासून करत होतो आणि संध्याकाळी हे करायला घेतलं होतं. डेकोरेशन करता करता आमची सुद्धा अशी मजाक चालला होता बरं का. म्हणता आम्ही तोंडच कधी टाकलेलं हे सुद्धा आम्हाला कळत नव्हतं, कारण एवढे छान छान पदार्थ होते. आणि शेवटचा लुक बघू शकता किती सुंदर झाला आहे. अगदी हे डेकोरेशन आहे ते आम्ही घरी तयार करतो. कुणाचा बड्डे असू दे, कुणाची हळद असू दे, काही असू दे, आमचे ब्रदर म्हणजे आमचे विजय चव्हाण ब्रदर आणि आम्ही घरातले सगळे सदस्य अशा पद्धतीने डेकोरेशन करतो. आम्हाला कुठलीही बाहेरची डेकोरेशन करायची म्हणजे बोलवण्याची कधीच गरज पडत नाही. प्रत्येकाकडे आमच्याकडे कला काहीतरी असते तुडुक मोडूक, आणि त्या कलेपासूनच आम्ही असे काहीतरी शक्कल लढून असे काहीतरी डेकोरेशन करत असतो. आणि कसं वाटलं हे डेकोरेशन किंवा अन्नप्राशनचे हे सगळं लुक वगैरे कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा आजचा विषय. आणि आजचं जरा वेगळ्या पद्धतीने मी व्हिडिओ केला आहे मस्त असा. आणि इथं बघू शकता आमच्या पिल्ल्याला आम्ही पहिलं अन्न घातलं आहे, तांदळाचं जे असतं ते पेज ती दिली आहे. आणि बघू शकता इथं छान असं सगळे पदार्थ मांडले आहेत. आणि फळांचं जास्त करून आम्ही ते डेकोरेशन करण्याचा प्रयत्न केला आहे. झाडं पानं वगैरे मस्त असं वेगळ्या पद्धतीनं लहान मुलांचे कुरकुरे वगैरे सुद्धा ठेवले आहेत. आणि सगळ्यांनी ओळून घेतलं, ऑप्शन करून घेतलं आणि नंतरच ही पेज पाजली आहे. असंच चॅनल पाहत राहा. आणि आवडला असेल तर हा व्हिडिओ जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका. आणि हे डेकोरेशन हा व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडला असेल तर प्लीज जाता जाता मला कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि आपले सोनालीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका. आपल्या चॅनलचे सगळे व्हिडिओ अगदी साधे सिंपल असतात आणि खूप आवडेल.